निष्ठावंतों की वैल्यू ही नहीं है भारतीय जनता पार्टी में। 14 साल पार्टी में काम किया मैंने, कुछ भी वैल्यू नहीं, तो क्या करेंगे फिर झंडा पकड़ेंगे और मोर्चे में लेडीज लेके जाएंगे, ये काम करेंगे? हाँ? भाई साहब, वसी विरार की राजनीति में बड़ी हलचल देखने को मिली है। साधना धुरी, जो भारतीय जनता पार्टी की जिला सचिव एवं महिला मोर्चा से जुड़ी पदाधिकारी थी, ने पार्टी छोड़कर बहुजन विकास आघाड़ी बीवीए में आधिकारिक रूप से प्रवेश किया है। उनके इस फैसले को स्थानीय राजनीति में बीजेपी के लिए बड़ा झटका माना जा रहा है। राजनीतिक जानकारों का मानना है कि इस कदम से बीवीए को वसी विरार क्षेत्र में मजबूती मिल सकती है। गेली 35 वर्ष त्यांनी सातत्याने वसईसाठीच काम केलेलं आहे, वसईसाठी झटले आहेत ते आणि खरे संघर्ष योद्धा जर म्हणायला लागलं तर त्यांनी संघर्ष केलेला आहे वसईसाठी, वसईच्या पाण्यासाठी, वसईच्या ब्रिजेससाठी, वसईच्या रस्त्यांसाठी त्यांनीच काम केलेलं आहे आणि अजूनही ते लोकांसाठीच काम करत. त्यांनी कधी पदासाठी, कुठल्या मंत्री पदासाठी त्यांनी हव्यास धरलेला नाही. मला एक बरोबर आहे तुमचं म्हणणं. असे कितीतरी, माझा भाऊच आहे शेखर धुरी, चंद्रशेखर धुरी, 40 वर्ष त्यांनी भारतीय जनता पार्टी ते रुजवली, ती त्यांनी रुजवली. पहिली सरपंच. तर आता त्यांना जर तुम्ही डावललं तर मी तर आता एक 8 वर्ष पूर्वी आले होते, त्यामुळे माझी काय वाट आहे. आणि ज्यांना तिकडे तिकीट दिली गेली ती म्हणजे अगदी नवकी. मला वाटते मी जिथून मला तिकीट मिळायचं होतं तिकडे एक अशा महिलेला दिलं तिकीट, जी मी असं ऐकलं की नुकतीच ती 7-8 महिन्यापूर्वी कॅनडाहून आली होती. पण मला माझा भ्रमनिरास झाला आणि खूप मनस्ताप पण झाला. पण ठीक आहे, आपण घेतलेला चुकीचा निर्णय जो आहे त्याच्यामुळे ते झालं सगळं. आज मला असं वाटतं मी योग्य ठिकाणी आले, माझ्या माणसांमध्ये आले आणि आता मला काम करायला हुरूप आलेला आहे. हे सगळेच कॉलेजमध्ये होते, पक्ष कोणतेही असले ते आम्ही एकत्र. शेखर धुरी यांच्या बरोबरच जर प्रवेश झाला असता तर आज आम्ही वसई विधानसभेत जो एक प्रभाग हरलेलो तो एक प्रभाग पण हरला नसता आणि आमच्या बरोबर साधना देखील त्या महानगरपालिकेत उपस्थित असते. पण ठीक आहे. साधनाताई गेले अनेक वर्ष म्हणजे 88 पासून मी ओळखतो की ते पक्षीय कसले राजकारण नसलं त्यांच्याकडे, तरी पण आमचे खदे सपोर्टक होते. आम्हाला नेहमीच सहकार्य, वाईट प्रसंगामध्ये देखील त्यांनी सहकार्य केलं. राजकारण वगैरे त्यांचा विषय नव्हता. और कौन वसई की संघर्ष मैडम, कौन सी संघर्ष कन्या है? संघर्ष कन्या किसको कहा जाता है? जिन्होंने पार्टी में रह के सालों साल संघर्ष किया हो, उसे संघर्ष कन्या कहा जाता है। अरे संघर्ष योद्धा तो हमारे अप्पा है, जिन्होंने 35 साल वसई के विकास के लिए संघर्ष किया। हाँ, अपनी राय हमें कमेंट में जरूर बताइए और हर लेटेस्ट खबर के लिए बने रहें द जर्नलिस्ट.in के साथ।